पतपेढी निवडणुकीचा वाद विकोपाला गेला। पालघरमध्ये दोन गट एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। पतपेढी निवडणुकीचा वाद पेटलेला आहे आणि याच मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। पालघरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे। पतपेढी निवडणुकीचा वाद पेटला। या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत आहेत। विनायक, या वादानंतर या हाणामारीनंतर पोलीस ठाण्यामध्ये कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झालाय का आणि पोलिसांकडून कशा पद्धतीने तपास सुरू आहे? सिद्धेश, नक्कीच या हाणामारीमध्ये 4 जण गंभीर जखमी आहेत। त्यांना तारापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि तारापूर पोलीस स्टेशन अंतर्गत या संदर्भात गुन्हा जो दाखल आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत तसेच मारहाणी या संदर्भात तारापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत। आणि विनायक जो आहे तो बोला पुढील तपास जो आहे तो तारापूर पोलीस स्टेशन करत आहे। या बाबतीत पालघर पोलीस अधीक्षक घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती भेटते। बर, पण विनायक, हे दोन गट जे एकमेकांमध्ये भिडलेले आहेत, हे दोन गट कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत का? सध्या तरी तशी माहिती नाहीये, परंतु जी साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे यांच्यामध्ये सभासदांनी जे आता जे नव्याने उमेदवार जे उभे होते त्यांच्यामध्ये हा वाद जो आहे तो झाला आहे। हा वाद 2 दिवसापूर्वीच या अंतर्गत चर्चा चालू होती की हा वाद होण्याची शक्यता आहे, परंतु एवढा मोठ्या प्रमाणात जो मारामारीचा प्रकार आहे तो समोर येईल असं त्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्याही लक्षात आलं नव्हतं। बरं, नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे पालघरमध्ये दोन गट एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। पतपेढी निवडणुकीचा वाद पेटला आणि या दोन गटामध्ये हाणामारी झाली। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पतपेढी निवडणुकीचा वाद विकोपाला गेला आणि हे दोन गट आपापसामध्ये भिडले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाली। पालघरमध्ये दोन गटात ही हाणामारी झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला। विशेष म्हणजे ही जेव्हा हाणामारी झाली तेव्हा तिथे पोलीस सुद्धा 2 कॉन्स्टेबल उभे होते।